गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर मग शॉपिंगसाठी चाललो होतो आम्ही. शॉपिंग करायला गेलो पण म्हणतात ना, विचार झाला एक आणि होते दुसरंच. आम्ही गेलो तर शॉपिंग करायला तर उमरेडमधले सगळे दुकानच बंद होते. माहिती नाही पोळाची आणि होय का काय. तर हे बघा किती छान तलाव लागते आमच्या इथून जाताना. चला तर मग आज आम्ही तिखट बोंड बनवायला घेतले होतं. त्यासाठी कुकरमध्ये शिजवायला घेतले होते तांदूळ आणि मेथी. तर बघा तुम्ही बघू शकता मेथीचे दाणे आणि तांदूळ कसे शिजले आहे. त्यानंतर लगेच मिक्सरमध्ये लावून घेतले आहे. मिक्सरमध्ये लावताना थोडं थोडं पाणी घालायला विसरू नका. त्यामध्ये आपल्याला एकदम मऊसूत अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला दाखवतेच पुढे की कशी पेस्ट बनवायची आहे. तर त्यानुसार तुम्ही पण बनवू शकता. गोड बोंड तर सगळेच खातात पण तिखट बोंड कोण्या कोण्या भागामध्येच राहते. तर माझ्या माहेरी वगैरे गोड बोंडच राहते पण सासरी मी इथे आल्यानंतर मला कळलं का तिखट बोंड पण असतात. तर तुमच्याकडे पण असं असेल तर तुम्ही पण बनवून पाहू शकता या रेसिपीनुसार. कारण की तिखट बोंड खायला अगदी एकदम चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवले जातात आणि खायला एकदम चविष्ट लागतात. तर चला मी दाखवते तुम्हाला कशी पेस्ट बनवायची. तर यानुसार पेस्ट बनवायची एकदम मऊसूद आणि तुम्हाला कळेलच नंतर एकदम पातळ पण नाही बनवायची आहे. थोडं थोडंच पाणी लागतेच पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये नंतर कांदा, मिरचीची पेस्ट, सांबार, कढीपत्ता आणि कणकीचं पीठ, चवीनुसार मीठ, ओवा, तीळ हे सगळं साहित्य टाकून त्याला एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर तेल चांगलं गरम करायला पाहिजे. तेल गरम झाल्यानंतर तुम्ही एक छोटे छोटे जसं आपण बोंड वगैरे करतो किंवा भजी वगैरे करतो त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तुम्ही बघू शकत आहे खायला एकदम चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनलेले बोंड आहे. थोड्या वेळानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर कलर चेंज होतात आणि कलर चेंज झाल्यानंतर ते फुगतात. त्यानंतर लगेचच मी पोळ्या वगैरे बनवून घेतलेल्या आहे. तर आलुवांग्याची भाजी, वरण भात, पोळी, कढी वगैरे तर झालेच होतं. तर गरमागरम आपले तिखट बोंडही तयार आहे. तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि घरी एक वेळा बनवून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. चला तर मंडळी, या गरम गरम तिखट बोंडे खायला. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.